आता पुढचा प्रश्न हा आहे की 2026 नंतर विधानसभेच्या जागांमध्ये वाढ होताना दिसेल. त्या दृष्टीनं आसन व्यवस्था वाढवणं हे देखील एक मोठं चॅलेंज त्या ठिकाणी असू शकते. सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्रात नवीन विधिमंडळ निर्माण केलं जाईल अशा प्रकारे आम्ही ऐकत होतो. त्याची तयारी कुठपर्यंत आहे आणि त्याला वेग कधीपर्यंत येऊ शकतो? निश्चितपणे हे विचाराधीन होतं की एकूण आपण बघितलं तर यापूर्वी मुंबईत विधानसभेच्या बैठका या आपल्या काउन्सिल हॉल म्हणजेच रिगल सिनेमाच्या बाजूला जे आपलं पोलीस मुख्यालय आहे आता तिकडे 1980च्या आधीपर्यंत आपल्या विधिमंडळाच्या बैठका होत होत्या. बरोबर. ते आपलं विधिमंडळ होतं, विधानसभा होतं, विधान भवन होतं. आता आपण 1980 मध्ये साधारण आता जिथे आपलं विधान भवन आहे तिकडे आपण सगळं आपल्या बैठका घेणं चालू केलं आणि तिकडे ही व्यवस्था निर्माण केली. पण ही व्यवस्था निर्माण करूनही आता जवळजवळ 45-50 वर्ष होत आहेत आणि या व्यवस्थेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, जागेचा अभाव, वाढलेली डिपार्टमेंट्स, वाढलेली लोकसंख्या, त्याप्रमाणे अधिक झालेल्या समित्या म्हणा किंवा अधिक करण्यात येणारं काम म्हणा, तर या सगळ्यासाठी जागेचा अभाव तर आहेच, मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याचा अभाव आहे आणि त्यामुळे राज्यात जर डिलिमिटेशन झालं तर एखाद वेळी संख्या वाढली तर त्या सगळ्यांची आसन व्यवस्था होणं पण गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून निश्चितपणे नवीन विधानसभेचं कॉम्प्लेक्स बांधणं हे विधान भवनाचं कॉम्प्लेक्स बांधणं हे विचाराधीन आहे आणि या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत यापूर्वी बैठका झाल्या आहेत. या बैठका घेऊन आम्ही पुढचा निर्णय निश्चितपणे लवकरच त्याचं मूर्त रूप कशा स्वरूपाचं असू शकतं? दुसरा त्याला लागूनच मुद्दा आहे की नागपूरमध्ये देखील ज्यावेळेला विधिमंडळ इमारत जी आहे तीही जुनी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग त्या दृष्टीनेही पुढे चर्चा होताना दिसेल का? नागपूर विधान भवनाचं विस्तार करण्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. बरोबर. आम्ही काही सरकारी जागा आहे आजूबाजूला ती पण आता विधिमंडळाच्या नावी करून आम्ही त्या ठिकाणी नागपूरमध्ये एक सेंट्रल हॉल निर्माण करणार आहोत. त्याचप्रमाणे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि असेंब्ली दोन्हीचे हॉल पण आम्ही नवीन बांधणार आहोत आणि एकूण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इमारत जी आहे ती पण नवीन बांधणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल की नागपूर विधान भवनाचाही विस्तार होऊन एक सुसज्ज असं नागपूरमध्ये आपल्या उपराजधानीला शोभेल असं विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, विधान भवन हे नागपूरमध्ये आम्ही निर्माण करणार आहोत. बरं, विधानसभा अध्यक्षांसमोर ज्यावेळेला अध्यक्ष महोदय म्हणून प्रश्न उपस्थित होता त्यावेळेला अनेक चॅलेंजेसही येत असल्याचं पाहायला मिळतं. त्या कामकाजासंदर्भात मला तुमच्याकडून अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. त्याला कारण असं आहे की ज्यावेळेला अपात्रतेसंदर्भातली सुनावणी सुरू होती, अपात्रतेसंदर्भातली सुनावणी सुरू असताना केवळ एक कायदेतज्ञ म्हणून नव्हे तर न्यायाधीशांच्या भूमिकेत यावं लागतं. न्यायाधीशांच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर समोर ज्यांनी आपापल्या पक्षाची बाजू मांडली ते मोठमोठाले कायदेतज्ञ आहे. मग अशा वेळेला सगळ्यांना सामोरं जात असताना अपात्रते संदर्भातला निर्णय हा आयुष्यातला सगळ्यात चॅलेंजिंग मुद्दा होता का? तो निर्णय अतिशय मोठा होता का? आणि तो करत असताना त्याच्यावरती तोडगा कशा प्रकारे निघाला? निश्चितपणे अपात्रते